मात्र टॉप 4 मध्ये पोहोचते ना तेव्हा मात्र प्रत्येक स्पर्धा खूप महत्त्वाची असते आणि नारे स्पर्धेमध्ये देखील टॉप 4 मध्ये पोहोचले घोटगाव टीम. आज मात्र प्रमुख खेळाडू नाही आहेत. हर्षल आणि ऋषी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मारुती पुनश्च एकदा महत्वाची धुळेदारी आणि महत्वाचा सरसेनापती पुन्हा तयार पंकज माली मॅन फॉर्म भाटाले. सेमीफायनल मध्ये पाहतोय हर्षल सायकल इन वरती आहे, ऋषी नॉन सायकल इन वरती पाहतोय. जर्मन घोडगाव कडनं कोण पोहोचेल मात्र फायनल मध्ये हा लढा इथे आपण पाहतोय. मॅच ऑन झाली आहे. पहिला बॉल गुडलस पण खूप सारी मोठी हाईट ठिकाण पाहू शकाल. पहिला बॉल इथे मात्र वन बाउन्सची ताकीद दिली गेली आहे. हर्षल पाहू शकतो इथे मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय पंकज मालीचा पहिला बॉल. 15 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली. आज मात्र पाहतो नक्कीच 18 तारखेची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहू शकाल की अजूनही 11 चेंडूचा खेळ मात्र शेष पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. बॅटचा एज हलकीशी कणा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे मात्र चेंडू सरळ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे दुसऱ्या धावेचाच प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या हर्षल आणि मात्र ऋषीकडनं आणि या 2 धावेच्या मदतीनं ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र 2 बॉल या 2 धावसंख्येवरती. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनल पाहू शकाल टीम मात्र अलखिवडीनं खूप चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉलवरती अटॅक चालू केला. शेवटच्या बॉल देखील मात्र फिनिशिंग पारी पाहायला मिळाली. अक्षरच्या बॅटमधनं तो स्ट्रोक आला आणि ती मात्र पोहोचली फायनलच्या मॅचमध्ये. टॅकिंग शॉट इथे पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला जोपर्यंत कव्हर बॅकअप येईपर्यंत इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो हर्षल. आज गुड रनिंग सुपर आणि बिग विंडो विकेट 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. पण म्हणतो ना शांतता ही खूप भयानक असते. असं म्हणतात ना की वादळ येण्यापूर्वी जी शांतता असते ना म्हणजे वादळ येतं ना तेव्हा मात्र सर्व काही निस्तानाभूत होत असतं. म्हणून आपलं आयुष्य देखील तसं आहे. केव्हा मात्र आनंदाचे क्षण किंवा मात्र दुःखाचे क्षण पाहतोय. इथे मध्ये क्रिकेट देखील तसं पाहायला मिळतंय. एकदा विजय एकदा पराजय आणि ते बॉलिंग मार्कवरती असताना आतापर्यंत पंकजला आपण पाहतोय जिने 3 बॉल कंप्लीट केले. धावसंख्या फलकावरती 4. लॉकलचा बॉल अक्षरशः मध्ये पाहू शकाल फाईट चॉकपती मध्ये इथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आईस ऑफ द लेंथ आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर इथे मध्ये केला गेला पंकज मालीनं. सर्व टीमला पराभूत करून टीम मात्र आज भाटाले टॉप 4 पर्यंत पोहोचली. आता इथे मध्ये सेमीफायनल देखील खेळतीये. आम्ही वद्रेश क्रिकेट चषक 2026 एक क्वालिटी क्रिकेट एक देखणी स्पर्धा दिमागदार आयोजन मात्र अंतिम क्षणामध्ये पोहोचलंय. गुरुवारपासून स्पर्धेची होड देखील होती आणि तेवढी चांगली देखणी स्पर्धा पाहत असताना पूर्ण महाराष्ट्रात मात्र या गावाला पाहतोय. समोर माझ्या आई माऊलीचं मंदिर. चांगला बॉल इथे मात्र पाहू शकतो. पंच दर्शवणं इथे मात्र नो बॉल. इथे मात्र नो बॉल आपण पाहतोय. नक्कीच ऑफिशियल पंच इथे दर्शवत आहेत की आपण स्टेप आउट पद्धतीने इथे मात्र नो बॉल आणि इथे या नो बॉलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती मात्र 5 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा बॉल आहे. कैसे भी खेलो आडे खेलो तेडे खेलो लेकिन रनआउट होना नहीं यहाँ पर गर्जी मिस्टर हर्ष. ती बॉल अजूनही मध्ये 2 चेंडूचा खेळ शेष आहे. बॉल क्रमांक 5. व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती 6. अजूनही मात्र फ्री हिट्स अवेलेबल. मैदानाच्या आतमध्ये सिग्नल तो जारीच राहणार आहे कारण व्हाईट बॉल आहे. पंकज आता दोन्ही चेंडू मध्ये खराब हाताळले गेलेत. लाईन आपली भरकटी गेली आहे. पहिला बॉल नो बॉल स्टेप आउटच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र लाईन ऑफ लेननं व्हाईट बॉल हाताळला गेलाय. 2 या सिंगलच्याच मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 6. फ्री हिट बॉल हर्ष मध्ये त्याचा फायदा घेऊ शकेल का. बॉल क्रमांक 5 आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती असताना. बॅट्स कच पाहू शकाल फक्त हलकीशी कडा. त्यानंतर मात्र थर्ड मॅन मध्ये बॉल एक सिंगल येते. एक सिंगलच्याच मध्ये धावसंख्या फलकावरती 7 चेंडूचा खेळ अजून शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट चालाय. जयेश कोर संपर्क साधायचा. जयेश कोर अंतिम बॉल आहे. देखील स्पर्धा आज कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक अप्रतिम नियोजन युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण पंतकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा. त्यानंतर मात्र देखील इथे मात्र घुटना टेकला. क्या बात आहे. मिड विकेटच्या डोक्यावर बॉल फेकून दिलं गेलंय मिस्टर ऋषी. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता. पहिल्याच बॉलवरती प्रहार. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द बार. 6 धावा. शेवटचे 6 बॉल. थोडीशी घाई करा अजून फायनल मात्र होणं बाकी आहे. पंच आपण देखील दक्षता घ्या आणि मात्र प्रत्येक टीमला माझी विनंती असेल टीम
फाटाले लगेच आपला गोलंदाजी मागवरती सेकंड गोलंदाज मिस्टर उमंग बॉलिंग मागवरती आलाय. प्रेम पाटील आपण पाहतो या मॅचचा हिरो, ज्याने आधीच्या मॅचमध्ये 55 धावामध्ये अक्षरशः मात्र अंशपती जो अटॅक केला. त्यानंतर तुम्ही तुम्हाला फील्ड करताना पाहतोय 6 बॉल 24 धावा ज्याच्या बॅटमध्ये आल्या. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॉलिंग मागवरती असताना 13 धावसंख्येत टोटल संपादक फलकावरती आहे. बॉलिंग मागवरती उमंग, हर्षल इथे चांगला सो खेळलाय मात्र कव्हरला इस्तामध्ये पाहायला मिळतो. इथे मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा बदल पंकज मालीना हा झेल मध्ये ड्रॉप करता नंतर विकेटचं बटन निश्चित पाहायला मिळेल. विकेट क्रमांक फर्स्ट. चला लगेच नवीन बॅटर, कारण वेळ नाहीये. चला बॅटर पाठवा. मला वाटतं महत्वाचा बॅटर थोडासा उशिराने दाखल झालाय सागर. मला वाटतं नक्कीच नारे स्पर्धा जिथे ऑन होती मात्र सागर थोडासा तर धावत आहे, कारण वेळ नाहीये. तिकडेच बाईक लावली तरी चालेल, कारण ज्याने या टीमला इथपर्यंत पोहोचवलं तर सागर पाटील आता मैदानाच्या आतमध्ये येईल का, कारण हार्ड बॅटर आणि बिग बॅटर भिवंडी टेनिस बॉल घोडगावचा महत्वाचा दुवा आता मैदानाच्या आतमध्ये येईल. सागर पाटील, सागरसाठी नक्कीच मोहन निषाद यांच्याकडनं 1001. सागर ज्याने इथपर्यंत टीम मात्र घोडगावला पोहोचवलं तोच मात्र महत्वाचा दुवा आता मैदानाच्या आतमध्ये. घोडगावकरांची उमेद मिस्टर सागर, हा जल्लोष, हा क्राऊड, सागरच्या नावाचा बोलबाला. चला सागर थोडं धावत जाता. आता वॉर्मअपची गरज नाही, स्पर्धा कंप्लीट करून इथे येता येते. आणि लगातार 3 षटकार जर आले तर मात्र मोहन निषाद यांच्याकडनं 1001. लगातार 3 षटकार सागरसाठी आहेत. सागरसाठी लगातार 3 षटकार जर आले तर मोहन निषाद यांच्याकडनं 1001. ज्याने कालच्या दिवसामध्ये मयुरेश पाटील वरती जो अटॅक केला होता तोच मात्र सागर इथे मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप करा मात्र. लेफ्ट हँड बॅट्समन बॉलिंग मार्कवरती आहे, गोलंदाजी मार्कवरती उमंग. पहिल्या ओव्हर्समध्ये 14 आल्यात, एक सिंगल मात्र इथे कंप्लीट होण्याचा प्रयत्न केलाय. अजून 5 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. बॉल क्रमांक 2 आणि समोर हार्ड बॅटर मिस्टर सागर. पहिला बॉल इथे मात्र वाईट धावसंख्या फलकावरती, 1 धावसंख्या फलकावरती 15. कोण पोहोचेल फायनल मध्ये, गावदेवी अलक्रीच्या कोण भिडेल, घोडगाव की मात्र नक्कीच भाटाले. भिवंडी टेनिस बॉल मैदान देखील भिवंडीकरांचं आज बोलबाल पाहतोय. इथे मात्र सागर उशिराने दाखल देखील झाला तरी आता बॅटिंग करताना तुम्ही पाहतात ज्यानेच खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये जानमान घोडगावला इथपर्यंत पोहोचवलं तो हार्ड हिटर. इथे कव्हर पॉईंटचा फटका त्याच्या बॅटमध्ये पहिला आलाय. एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न इथं करतोय आणि सहज इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत टोटल मध्ये जाऊन मध्ये 17 या धावसंख्येवरती. पाठीला की इथे खुश आहेत घोडगावचे. सागर मैदानच्या आतमध्ये आल्याबरोबर स्वप्नील ठाकरे इथे मध्ये टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करतायत. स्वप्नील ठाकरे आज मात्र नायगाव टीम इथे मात्र इथपर्यंत पोहोचली देखील होती. आज व्हाईट बॉल इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या इकडे पुढे सरकून चावून पोहोचली ती मात्र 18 या धावसंख्येवरती. अजूनही 4 बॉल आहेत आणि सागरकडनं अपेक्षा आहे, कारण इथनं सर्वात जास्त फॅन देखील सागरचे आहेत. या विभागातील एक हार्ड बॅटर म्हणून ओळखला गेला. अनेक वर्ष एक महत्वाची दुवेदारी आणि महत्वाचा बॅटर म्हणून सागरकडे पाहिलं जातं. बॉल क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती उमंग. बॅक टू बॅक आतापर्यंत दोन्ही चेंडू व्हाईट हातले गेलेत. हा प्रेशर आहे, हा दबाव आहे, कारण एखादा हार्ड बॅटर जेव्हा स्ट्रायकर एंडवर येतो तर मात्र बॉलवरती पूर्ण दबाव देखील असतंय. मात्र इथे पार मिळणार आहे आणि लगातार 3 षटकार जर आले ते मोहन निषाद यांच्याकडनं सागर करता फक्त म्हणजे सागरवरती पहा प्रेम किती मोहन निषाद यांचं. 1001 रुपयात लगातार तर सागरच्या बॅटने 3 षटकार जर आले तर मोहन निषाद यांच्याकडनं खूप मोठे त्यांचे फॅन आहेत ते. 1001. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 19. जानमान घोडगाव. इथे मात्र बॅटची हलकीची कडा, महत्वाची विकेट. इथे मात्र सागरला परतावा लागेल. चला नवीन बॅटर लगेच.
चला जरा स्पीड अप कर, अजून फायनल बाकी आहे आणि दुसरी इनिंग देखील बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, प्रतीक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. 19 धावसंख्या टोटल इथे आली आहे. चला थोडीशी घाई करा, कारण अंतिम मॅच अजून बाकी आहे. ज्या मॅचची सर्व प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. पूर्णपणे स्पर्धेवर चौबाजूने प्रेक्षक राजा आपण पाहतोय. क्रिकेटचा अफाट प्रेम असताना प्रतीक इथे मात्र सिंगलचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र पंच कुणाल जाधव दर्शन व्हाईट प्लस सिंगल अशा 2 धावा. धावसंख्या फलकावरती 21. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये टीम मात्र पाहायला मिळाली अल्क्युलीकडनं टॉप 4 मध्ये. त्यानंतर पाहिजे फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. पराभूत केलं टीम मात्र कांबे या टीमला. त्यानंतर मात्र टीम मधेश्वरला पराभूत केलं आजच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये. टीम मात्र भाटाले आणि आता मात्र भाटाले अगेन्स्ट तुम्ही पाहता झारमान खोटगाव. सेमीफायनल 2. 3 बॉल अजून बाकी आहे. धावसंख्या 21 वरती आहे. 30 प्लस तर नक्कीच जावं लागेल टीम झारमान खोटगाव, कारण भाटालेकडे देखील हार्ड बॅटर आहेत. पण त्याच्यामध्ये प्रेम पाटील असेल, पंकज माली असेल. इथे कवर पॉईंटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र विकेटचं बटन खेळाडू इथे मात्र बाद होईल. इथे मात्र वाईट स्ट्रॉंग ऑफ ऑन द बॉल. बॉल फेकून दिला गेलाय पॉवरफुल. इथे मात्र 30 धावेची गरज आहे. सन्माननीय आदरणीय गणेशपुरी पोलीस चौकीचे पोलीस स्टेशनच्या आपण पाहू शकाल की सन्माननीय प्रभारी अधिकारी कमलेशजी बच्चा साहेब या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेशपुरी पोलीस स्टेशनचे सन्माननीय आदरणीय प्रभारी अधिकारी झालंय देखील हार्दिक स्पर्धेमध्ये आपल्या सरबडे अधिकारी आपण पाहतो. नक्कीच प्रभारी अधिकारी गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कमलेशजी बच्चा साहेब आणि त्यासोबत मयूर सालू साहेब यांचं मात्र या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. विजयाकरता इथे बनवायच्या त्या मात्र 15ची प्रतिपूर्णांक सरासरी 12 बॉल आणि 30 धावा. टीम झारमान घोटगाव अगेन पाहतो टीम आता फाटाली. चला स्पीड अप करा, फायनल मॅच बाकी आहे. टीम घोटगाव इथे वेळ आता घेऊ नका. 12 बॉल 30 धावेची गरज आहे. बारा बॉल 30 धावा विजया करता. खोडपोचे फायडर मध्ये गावदेवी अलखिवली संघाचा कॅप्टन आपण इथे देखील आपल्याला विनंतीच आपण दाखल व्हा इथे, कारण आता लगेच नार्वे किलकर वेळ खूप कमी आहे. पण म्हटलं होतं वेळेवरती खूप महत्त्व द्या, कारण वेळ खूप महत्त्वाची असते. वेळ आणि काल कुणाचाच गुलाम नाही आहे.
तुम्ही आम्ही कोणी त्यांना थांबू देखील शकणार नाहीत, कारण सेकंद जसं आपल्याला चालावं लागतं, रोजचं आपलं शेड्यूल देखील असतं. सूर्य देखील तसं उगवतो पूर्वेकडे आणि मावळण्याचं काम आता पश्चिमेकडे असो. ते प्रत्येक मिनिटं प्रत्येक सेकंद आता इथे खूप महत्त्वाचा असेल. बॉलिंग मार्कवरती पहिलेच फील्ड करता गोलंदाज हर्षल बॉलिंग मार्कवरती आलाय आणि बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रायकर एनवरती पाहायला मिळतोय. चला टीम घोटगाव इथे मात्र घाई करा, कारण फायनल अजून बाकी आहे. स्ट्रायकरला फलंदाज प्रयाग आणि नॉसाईला पंकज माली, दोन्ही हार्ड बॅटर. बॉलिंग मार्कवरती आहे. 12 बॉल 30 धावेची गरज आहे. कोण पोहोचेल फायनल मध्ये? घोटगाव किंमत फाटाले. पहिला बॉल बीमर बॉल, इथे मात्र नो चेंडू दर्शवला गेला. बीमर बॉल पाहतोय सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न, खूप सारी हाईट पाहायला मिळाली. बीमर बॉल इथे जारी केलाय. ऑफिशियल पंच मनोज भट्ट दर्शवतात नो बॉल एक सिंगल. टोटल अशा 2 धावा. चला घाई करायचे, नो टीम मीटिंग. बीमर बॉल पाहायला मिळणार, नो बॉल इथे मात्र पाहायला मिळणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 30 धावेची गरज आहे विजयाकरता. 12 बॉल आता 28 धावेची गरज आहे. कॅप्टन सभेने तिथे लगेच या. गावदेवी अलकिवली संघाचा कर्णधार. दॅट्स गुड बॉल. समरण डिलिव्हरी. म्हणतो ना की चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते मित्रांनो, पण आयुष्यामध्ये म्हणू नका की प्रत्येक गोष्ट आपल्याच बाजूने घडू शकेल. सन्मान्य ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कमबॅक केला इथे मात्र हर्षलनं. वॉट अ बॉल. त्यानंतर अक्षरशः पाऊस इथे मात्र व्हाईट बॉल. धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकती आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंचांना वाटला तर रिव्ह्यू नाही आहे हर्षल. पंचांनी अंतिम असेल. व्हाईट बॉल आणि धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. चला पंचांनी अंतिम असेल, वेळ नाही आपल्याकडे. चला हर्षल वाद घालू नका, अंतिम निर्णय असेल. 11 बॉल आणि 27 धावा. पंचांना म्हटलं तर म्हणतात की थर्ड अंपायरचा इशारा असेल. इथे वेळ नका करू, नाही तर पॅन्टीला सामोरं जावं लागेल. अंतिम मॅच देखील बाकी आहे. देखणी स्पर्धा आपण पाहत आहे आम्ही वज्रेश फरीकर या ट्रॉफीमध्ये अंतिम दिवसामध्ये आपण पाहत आहे. 11 बॉल 27 धावा. यावेळी गुड बॉल मिस्टर हर्षल. क्या बात आहे. शर्मन घोटगाव नवीन शहर आहे. नवीन उमेद जेव्हा येते ना, एखादा नवीन खेळ जेव्हा तो अग्रेसिव्ह होतो ना, खरं त्याच्याकडे खूप काही असतं, पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल. त्याच्याकडे जिद्द चिकाटी प्रयत्न आहेत. कारण ज्या गावाकडनं मला पहिल्यांदा बॉलिंग मार्क करते आणलं ते गाव माझं आहे घोटगाव, आणि ते आता इथे पूर्ण कंप्लीट करण्याकरता भाटाचे पण तो फिरतोय. नाव त्याचं हर्षल आहे. प्रमुख खेळाडू आज नाही आहेत, कारण परिस्थिती नेहमी असतं मात्र आशिष पाटीलच्या हातामध्ये. आशिष पाटील नाही आहे, मग भुवन नाही आहे. आता मात्र हर्षवरती पण पूर्णपणे जबाब त्याची पाटील घोटगाव टीमची. इथे ट्रॅकिंग शॉट खूप चांगले. सागरला इथे मात्र चकवा देत बॉल मात्र निघून चाललाय. 4 धावे करता चौकार. घाई करा बस. पण पंकज आणि प्रयाग वेळ तुम्ही घेऊ नका, कारण फायनल बाकी आहे. 9 बॉल 23 धावा. चला स्पीड अप करा, अजून फायनल व्हायची आहे. चांगली गोलंदाजी आहे. मोठा स्ट्रोक मात्र ते खेळू देत नाहीये. इथे मात्र बॅटची हलकीची कडा. बॉल मात्र फाईन डीपला चाललाय. तिथे एक सिंगल. दुसरा थांबायचा प्रयत्न. फेकी कव्हर बॅकअप येईपर्यंत, आणि ते मात्र एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 8 बॉल 28 धावा. हर्षलने इथे कमबॅक केलाय. 8 बॉल 22 धावा. 8 धावसंख्या विजयाकरता 30 धावेची गरज आहे. इथे मात्र 4 बॉल कंप्लीट केले गेले. पहिले स्पेल प्रगती पथावरती आहे, आणि पहिल्या स्पीडमध्ये येणारी धावसंख्या खूप महत्वाची होती. 16.50 ची सरासरी इथे मात्र हवी आहे. टीम मात्र फाटाले या टीमला. सेमीफायनल पर्यंत पाहतोय. प्रेक्षकांच्या माहिती घेता एका साईडने जानमान घोटगाव. प्रमुख खेळाडू तरी नसेल तरी मात्र मी म्हणे की खऱ्या अर्थानं हर्षलनं या स्पर्धेमध्ये एक चांगला कमबॅक केला. इथे मात्र चांगला स्ट्रोक केलाय. बॉल मात्र निघून चाललाय ऑन साईडला. फेकून दिलाय बॉलला. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. द ब्रँड ऑफ फाटाले. षटकार 6 धावा. आणि या 6 धावेच्या मध्ये धावसंख्या फलकावरती 14-7 मध्ये आता 16 धावेची गरज आहे. समीकरण बदललं. मोठा स्ट्रोक आला, आणि इथे मात्र एक महत्वाचा षटकार देखील पाहायला मिळाला सर प्रयागच्या बॅटमधनं. पंकज माली पण पाहतोय. प्रयाग देखील पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एनवती आहे. अंतिम बॉल. शॉर्ट आपली निचुकीची गोलंदाजी आहे. गोलंदाज हर्षल पाहतो मिळतोय. चला घाई करा. 7 बॉल 16. बॉल क्रमांक 6. लोकलचा बॉल अक्षरशः हुकरचा प्रयत्न केलाय. ॲज अ नाईस बॉल, ॲज अ नाईस डिलिव्हरी. सिंगल. आता 5 मध्ये 6 मध्ये बनवायच्या 16. 6 मध्ये 15 झाल्यात. 15 बनवायच्यात.
सेम थिंकिंग घेऊन पाहू शकतो. आधीचा रन रेट देखील पाहतोय 6 मध्ये आता 15 बनवायच्यात. रन चेसिंग कंपल्सरी. चला घाई करा टीम घोटगाव. त्यांच्याकडे ऑप्शन नाहीयेत कारण महत्वाचे खेळाडूच नाहीयेत. आई गावदेवी अलकिडी संघाचा कर्णधार. आई गावदेवी अलकिडी संघाचा कर्णधार. चला घोडगाव संघ घाई करायची आहे. घोडगाव संघ टीम मीटिंग नकोय, घाई करायची. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. चला घाई करा अजून फायनल बाकी आहे. महत्वाचे खेळाडू नसताना आता मात्र नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वेदित बॉलिंग मार्क वरती आहे उर्फ बबल्या. एक नवीन चेहरा, नवीन नवीन संघर्ष, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमी वेळेमध्ये पाहू शकाल. 6 बॉल 15 ची गरज आहे. चार्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पालक सुजितजी पिल्ले साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण देखील मानानं सन्मान मुख्य मंचावरती या. सुजितजी पिल्ले साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील इथे मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुजितजी पिल्ले अलकिवली संघाचा कर्णधार. इथे मिड ऑनला बॉल अक्षरशः वर स्थान दिल्यावर बॉलला फेकून दिला गेला. आउट ऑफ द पार. 6 धावा. विनंती की आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. सुजित पिल्ले आणि रमेश शेख. 4 बॉल 9. इथे ट्रॅकिंग शॉट परफेक्ट टायमिंग पाहू शकाल. इथे मात्र पाहायला मिळतंय वेगवान तेजदार ताडीचा मध्ये चौकार. 4 धावा. आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी. आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आहे तुझ्या भक्तांची. 3 बॉल आणि 5 धावाची गरज आहे. या पावनभूमीमध्ये ही स्पर्धा आज मात्र अंतिम क्षणामध्ये पाहतोय. खूप सारे फॅन्स देखील पाहतोय. त्यानंतर प्रसादजी सोनकर, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती या. रमेश शेख, प्रसाद सोनकर, सुजित पिल्ले. 3 बॉल 5 धावाची गरज. ब्लॉकाचा बॉल. इथे मात्र पंचाकडे जोरदार अपील. इथे बॉल मात्र अदलला गेलाय. मात्र इथे फेकी आणि कलेक्शन दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाही. एक सिंगल. आता 2 मध्ये बनवायचे कंपल्सरी 4 धावा. 2 बॉल 4 धावा. का मॅच रंगतीये. प्रेक्षकांना पाहण्यासारखी पाहायला मिळते. कसं आहे फाटाले अगदी नंबर पाहतो ना की या परिसरातील जानमान खोटगाव कोण पोहोचेल फायनल मध्ये. चला बॅटर पंकज. इथे वेळ नाहीये. हार्ड बॅटर मिस्टर पंकज टाकर इन वरती आहे कारण तुम्हाला नंतर फायनल इथे खेळायची आहे. तुम्ही खेळ स्वतः मात्र इथं काही करा. 2 बॉल आणि 4 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 5. इथं पण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे. वॉट अ बॉल. आज स्विंग ऑन डिलिव्हरी. आज सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. क्या बात है मिस्टर वेदित. 1 बॉल 4 कंपल्सरी करायचे आहेत. इथे मात्र एकच म्हणावं लागेल टीम फाटालेला. चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो न तो यहाँ से घर चलो. आखरी उमेद है यहाँ पर. मैदान कोणी जाऊ नका. फायनलची मॅच आहे. कोणी मैदान जाऊ नका. भाटाली किंवा घोटगाव. 1 बॉल 4. अनुभव नाही आहे मात्र संघर्षाला सामोरी जाणारा हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये क्रिकेटचा वर्चस्व करतोय. राईट ऑन द टार्गेट. क्या बात है टीम जर्मन घोटगाव. कर्णधार. मैदानात जाऊ नका. मैदानात जाऊ नका कोणी. चला लेट टॉस असेल जर्मन घोटगाव आणि नक्कीच आई गावदेवी अलकिवली. वेदांत प्रमुख खेळाडू बाहेर यायचे. नव्हते बाहेर यायचे. इथे राईट ऑन टार्गेट. त्यानंतर प्रेम पाटील यांच्याकडता 200 रुपये. मोहन निषाद यांच्याकडनं आणि प्रेम आपण इथे मॅच हॅलो.
त्यानंतर वेदांत याला मात्र संतोष